तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पेशवाई ब्लाउज पीसवर डिझाइन करणार आहोत। आपण याला नेट लावून डिझाइन करायची आहे। बोट नेक ब्लाउज आहे। शोल्डर मी 7.5 घेतलाय आणि मुंडा पण 7.5 घेतलाय। 40 छातीचं ब्लाउज आहे हे। आता आपण आधी पहिला जॉईन करून घ्यायचं आहे अस्तरला। बघा मी पूर्ण असं करून घेतलंय। इथे मी मध्ये कट मारून घेते। आता आपल्याला पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे। हे बघा मी असं 6.5 घेतलंय आणि असं तुम्हाला तुमचा जेवढा गळा आहे तेवढा 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। माझा गळा आहे 10.5 आणि असं 5 इंच घेते। बॉक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला वी नेक द्यायचं आहे आणि बाहेरून 1 इंच लाईन मारून घ्यायची। परत तुम्ही इथे 5.5 पण घेऊ शकता। आपल्याला इथे हा नेट लावायचा आहे ना, म्हणून मी 5च घेतलाय। आता आपण हे सर्व बाजूला ठेवायचे। बरोबर मधोमध मार्किंग करून घ्यायची पहिली। बघा आपली मार्किंग झाली आहे। पिन अप करून घ्यायचं आधी। आता इथून कॉर्नरनी शिलाई मारून घ्यायची। आता इथे शिलाई मारून घेऊया। मी इथे 1 इंच सोडून शिलाई मारते मोठी, नंतर ती विसरायला आपल्याला बरी पडेल। एक इंच सोडायचा पेपर
इथे आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे, बरोबर बघायचं आहे, कारण की आपण 5 इंच सोडलेलं ना म्हणून. हे बघा बरोबर 10 इंचावर आहे. आधी आपण मार्किंग करून घेऊया. आणि याचा मध्य काढायचा आहे, त्याचं मार्किंग करून ठेवायचं. हे बघा इथून आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचे आधी. हे बघा हे मार्किंग आहे, आणि इथून पण 1 इंच सोडायचं आहे. थोडं जास्त असेल तरी काही फरक नाही पडत. आता आपल्याला नेट घ्यायचंय. माझी साडी ह्या कलरची आहे म्हणून मी ग्रीन कलरचं नेट घेतलंय. ते थोडं जास्त आहे नेट. तुम्ही या पेपर जेवढे तुमचं मार्किंग आहे त्या पेपरचं डबल घ्यायचं, जसं हे डबल, आणि हे एवढं इथे एवढंच घ्यायचं. आता आपण मार्किंग हे करूया, डिझाईन करूया. म्हणून मी 8 इंच सोडते, आणि आपल्याला अशी प्लेटी घ्यायचे. पेपर आधी ह्या बाजूला ठेवूया. हे बघा वरून 8 इंच सोडूया, आणि अशा प्लेटी घ्यायच्या. त्याच्यावरच मी 15 प्लेटी घेते. तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे आपण थोडं अजून प्लेटी मारूया, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित येईल एकदम. त्याला 3.5 इंच
3.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि गळा रुंदी 2 आणि 2 वर मार्किंग, सॉरी गळा रुंदी नाही, गळा इथे पण 3.5 इंच बॉक्स करून घ्यायचा बघा आणि असं गळा करून घ्यायचा. आता आपल्याला एक कटिंग करून घ्यायचं आहे. पहिलं व्यवस्थित बघायचं आधी. आता हा पेपर काढून घ्यायचा आपण. अडीच इंचाची पट्टी घेतली आहे, 2.5 इंच अशी. थोडंसं इथे शिलाई मारून घेते. हे बघा, आता हे आपण असं मागून घ्यायचं आहे. जर तुम्ही अशी डबल घेऊन जरी लावली ना डायरेक्ट, आता आपण हे एक्स्ट्राच आहे ते कटिंग करून घेऊया. किंवा हे बघा असं आत फोल्ड केलं तरी चालेल, तुमची फिनिशिंग पण व्यवस्थित येईल. इथून आपण हेमिंग घालायची नंतर. ही बघा आपली अशी डिझाईन तयार होते. मला इथे टक्स मारायचे आहेत. इथे नंतर प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित एकदम. हे बघा, तुम्ही इथे असा ब्रॉच वगैरे लावू शकता किंवा जो साडीचा कापड आहे त्याच्या कलरचा सुद्धा लावू शकता. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.